नागपुरातील मतदान केंद्रावर जगातील सर्वात कमी उंचीच्या महिलेनं बजावला मतदानाचा हक्क। ज्योती आगमेनं संपूर्ण परिवारासह केलं मतदान। वयोवृद्धांनी बजावला मतदानाचा हक्क। गोंदियातील मतदान केंद्रावर 92 वर्षांच्या आजोबांनी बजावला मतदानाचा हक्क। नागपुरातही अनेक वृद्धांनी उत्साहात केलं मतदान। व्हीलचेअरवरून येत आजींनी बजावला मतदानाचा हक्क। नवरदेवानं लग्नापूर्वी बजावला मतदानाचा हक्क। नागपूर जिल्ह्याच्या बेला गावात नवरदेवानं केलं मतदान। भंडारा जिल्ह्यामधील सुकळीच्या मतदान केंद्रावर काही तरुणांनी पहिल्यांदाच बजावला मतदानाचा हक्क। मतदान करणाऱ्या तरुणाईसोबत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंनी साधला संवाद। नागपुरात मतदान केल्यानंतर स्पेशल इलेक्शन ऑफर मतदानाची बोटावरील शाई दाखवल्यानंतर सर्व्हिसिंग सेंटरवर 50% सूट। मतदान केंद्रात साप निघाल्याची घटना। नागपुरातील केडीके महाविद्यालयातील मतदान कक्ष क्रमांक 5 मध्ये निघाला होता साप। सर्पमित्रानं तत्काळ सापाला पकडलं आणि त्यानंतर मतदान सुरळीत पार पडलं। अनेक मतदारांनी मतदार यादीतून नाव गायब झाल्याची केली तक्रार। चंद्रपूर जिल्ह्यातील मतदारांकडून तक्रार। रामटेक लोकसभा मतदारसंघात एका जिवंत मतदाराला मृत दाखवत त्याचं नाव मतदार यादीत नसल्याचं समोर। राजेंद्र खंडाते असे या मतदाराचं नाव। मतदारानं मतदान केंद्रावर मतदानाची विचारणा केल्यानंतर प्रकार समोर। विदर्भातील मतदान केंद्रावर निवडणूक आयोगाकडून मोठी तयारी करण्यात आली होती। नागपुरातील मतदान केंद्रावर आरोग्य सेविकांची नेमणूक करण्यात आली। आरोग्य पथकाकडे आपत्कालीन वैद्यकीय साहित्य देण्यात आलं होतं। तसंच उन्हापासून त्रास कमी व्हावा म्हणून निवडणूक आयोगाकडून मंडपाची व्यवस्था। नागपूरच्या कट्टा या गावामध्ये बांबू आणि आदिवासी थीमवर सजवलं मतदान केंद्र। मतदानाला पोहोचलेल्या मतदारांना बांबू आणि आदिवासी संस्कृतीवरील थीमचं आकर्षण। गडचिरोलीत सरासरी 66.27% मतदान। तर गडचिरोलीतील नक्षलग्रस्त दुर्गम भागातील ईव्हीएम मशीन भारतीय हवाई दलाच्या हेलिकॉप्टर आणल्या होत्या आणि मतदानानंतर हवाई दलाच्या हेलिकॉप्टरनं परतही नेल्या। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।